किचनमध्ये आज आपण उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ करणार आहे। उपवासाची भाजणी कशी करायची याचा व्हिडिओ मी आधीच टाकला आहे, पण तुम्ही पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकते, नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। उपवासाची भाजणी घेतली मी, साधारण 2 वाट्या घेतलेली आहे। उकडलेले 2 बटाटे, भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचे कूट, मिरची वाटून घेतलेली आहे, दही, चवीनुसार मीठ आणि साखर, कोथिंबीर। चला तर आता आपण थालीपीठाचे भिजवू। एका मी वाडग्यामध्ये घेतलेला आहे, त्यात आता बटाटा स्मॅश करून घेऊ। शेंगदाण्याचं कूट 3-4 चमचे टाकलेला आहे। त्याच्यानंतर भिजवलेला साबुदाणा, वाटून घेतलेली मिरची, तुम्ही ते तिखट पण वापरू शकता, मिरचीच्या ऐवजी तिखट वापरा। 1 चमचाभर दही, साखर, दही साखर ऑप्शनल आहे, तो चवीनुसार मीठ, कोथिंबीर। हे सगळं मिश्रण आपण छान कालवून घेऊ आणि हाताने मळून घ्यायचं चांगलं पीठ। अजून आपण पाणी टाकलेलं नाहीये त्याच्यामध्ये, बटाट्यामध्येच हे कालवून राहिलेले पीठ। 2-3 चमचे पाणी टाकते त्याच्यात। गोळा भिजवून तयार आहे आपला। थोडंसं तुपाचा हात लावा, साजूक तूप लावलेलं मी इथे। शेंगदाणा तेल पण वापरू शकतात। थालीपीठ थापण्यासाठी मी एक इथे पोळपाटावरती स्वच्छ प्लास्टिकचा कागद घेऊन त्यावर तूप लावून घ्यायचं आपल्याला। साधारण एवढा गोळा घेतलेला आहे पिठाचा। थोडं पाण्याचा हात लावायचा इथे। तूप सोडायचं थोडंसं आणि त्याच्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवू। बघा छान झालेलं आपलं थालीपीठ। आता ते काढून घेऊ, तोपर्यंत दुसरं थालीपीठ आपलं थापून तयार आहे। आता थालीपीठ तयार आहे, तर आपण जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणात एकूण 5 थालीपीठ झाले। तर ते तुम्ही दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाऊ शकता। तर आता तुम्ही पण हे करून पहा आणि मला कमेंट मध्ये कळवा। आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।